अर्थातच शौर्य वॉरियर्स यांच्या माध्यमातून शौर्य वॉरियरच्या खात्यावर 2 विजय. अर्थातच जे इथे आपण पाहिलं आणि आजच्या काल रात्री आम्ही चर्चा करत होतो उद्या टफ कॉन्टेस्ट असेल, टफ ग्रुप आहे. मग टफ ग्रुपमध्ये आम्हाला 1 साइडेड पाहायला मिळालं आणि अर्थातच हा सामना देखील 1 साइडेड पाहायला मिळाला. आणि अर्थातच विजय पस्टे या शहापूर तालुक्याचा जल्लाद अगदी शेवटला येऊन आयसिंग द केक केलं गेलं. अर्थीच फिनिशिंग टचेस दिल्या गेल्या आणि जी आम्हाला धावसंख्या 60-62 वाटत होती ती पार नेऊन ठेवली, 90 पार. आणि अर्थातच एक मोठं आव्हान. यानंतर मात्र साई स्पोर्ट्सचा विचार केला जाईल. पहिला सामना अगदी 54 धावा चेस करायच्या होत्या, आरामात चेस केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 75 धावांचं आव्हान दिलं होतं. तिथे ते मात्र ठुणे टीमला, हर्ष स्पोर्ट्स ठुणे टीमला काही पेलवलं नाही. आणि आता यावेळी मात्र पुन्हा एकदा फलंदाजी आली वाट्याला, कारण नाणेफेक जिंकली. इथे टीमचा विचार केला तर NP स्पोर्ट्स आपण पाहिलं नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षाचा निर्णय घेतलाय आणि विस्फोटक फलंदाजांची जोडी पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळेल. डे नाईटचा थरार आम्ही अनुभवत आहोत. अगदी म्हटलं गेलं नवीन रंगात आणि नवीन जोशामध्ये शहापूर तालुका प्रीमियर लीग 2022 आणि ग्रामीण ओपन टीमचा हा रणसंग्राम आम्ही अगदी कालच्या डे नाईटपासून आजच्या डे नाईटपर्यंत आलो आणि अगदी इथून पुढे आणखी 2 दिवस आणि तो सामना ही कॉन्टेस्ट चाललेल. मात्र आज टफ टीम असताना आम्ही पाहिलं साई स्पोर्ट्स, NP स्पोर्ट्स, त्याचबरोबर धनवी 11, हर्ष स्पोर्ट्स, हा सर हर्ष स्पोर्ट्स ठुणे आणि अर्थातच हॅलो. आणि जाऊया सामन्याच्या दिशेनं. हॅलो. शहापूर तालुका प्रीमियर लीग आणि अर्थातच NP स्पोर्ट्सचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये थोडी निराशा झाली. या सामन्यामध्ये ती निराशा पूर्ण करून विजय साकार केला जाईल का? काल रात्रीचा आम्ही खेळ पाहिला. नीरज स्पोर्ट्स आसनगाव, हा ऑफिशियल. चला अंपायर या सामन्यासाठी प्लीज सहकार्य करा. चला ऑफिशियल्स लवकर लवकर ताबा घ्या या सामन्याचा. मागचा जो सामना झालाय आणि अर्थातच थोडं सहकार्य करा. समीर, चला जाऊया सामन्याच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असतील. झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाचा संघनायक मात्र खेळतोय NPच्या माध्यमातून हेमंत सोकांडे. पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी ठरली होती, तीच कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकर एंडला संदीप निमसे. यावेळी मात्र आटगावचा सामना इथे आटगाव गोशी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. संदीप निमसे
हॅलो. जाऊया सामन्याच्या दिशेनं. हेमंत सोकांडे पहिल्या चेंडूवर सिंगल रोटेट केली डिक्लेअरच्या झोनमध्ये. यावेळी मात्र गणेश डिंगोरे शहापूरचा धोनी देवधनादन. यावेळी मात्र चेंडू निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. मेल षटकार, SPL षटकार. इथे मात्र गणेश डिंगोरे. आई गावदेवी गोटेकर बी या संघाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल, या शहापूर तालुक्यातील टॉप 1 ची टीम आणि या टीमचा हा सलामीवीर गणेश डिंगोरे. पहिला चेंडू फेस करत असताना 6 धावा, एकूण धाव फलकावर 7. हलक्या हाताने खेळलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेला आर्थिक रिस्पेक्ट दिला गेलाय, सन्मान केला गेलाय. व्हॉट इज क्रिकेट. क्रिकेटची परिभाषा करत असताना चांगल्या चेंडूचा सन्मान करणं आणि वाईट चेंडूला सीमारेषा दाखवणं हा एक क्रिकेट. आणि JD ही गोष्ट अगदी चांगल्या पद्धतीने जाणून आहे. या मागच्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर पुढचा चेंडू मात्र सन्मान दिला. कव्हर आणि JD बॅक टू द पवेलियन. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाला थोडं देखील हलावं लागलं नाही जागेवरून. चेंडू अगदी आरामात डॉली कॅच हातामध्ये येत असताना पहिला धक्का दिला गेला टीम साई स्पोर्टला. या अगोदरच्या सामन्यात हर्ष 11 पुणे संघासोबत खेळत असताना देखील साई स्पोर्टची अशी पडझड झाली होती. पहिल्या षटकामध्ये समीर ढमकेनं 3 गडी गारद केले होते. JD कॅली आणि त्याच्यासोबत संदीप निमसे देखील. मात्र यावेळी पहिला नंबर लागला मागच्या सामन्यासारखाच JD अर्थातच गणेश डिंगोरे जागा घ्यायला जातील. अर्थातच दादू मात्र करतोय जादू. इकडे गोलंदाज हेमंत सोकांडे खात्यावर पहिला विकेट. टीम NPचा विचार केला तर विजय आवश्यक. या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, कारण अंतिम सामना आजच्या रात्रीतला दुसरा सामना खेळतात. अजूनही जरी 2 सामने शिल्लक असेल, मात्र इथून पुढे विजयी होणं गरजेचं असेल. यावेळी मिडॉन धावायला होता पुढे. मी तर म्हणतो झेल करायला होता. विचार केला आपण इथे रुपेश परडेचा उभा होता लॉंग ऑफला आणि जवळजवळ मिडॉनचा हा प्रवास पार करत चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आताच एकच धाव यावेळी मिळेल. स्ट्रायकरला संदीप निमसे. झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाचा कर्णधार हेमंत सोकांडे यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढला चेंडू. माय गुडनेस. शेवटी काय तर एक धाव ओव्हर थ्रोच्या रूपाने मिळेल. षटक क्रमांक 1 समाप्त होत असताना 9 धावा. मात्र JDचा एक महत्त्वपूर्ण विकेट या षटकात. मी तर म्हणेल यशस्वी आणि सफल षटक. कारण आहे कारण एक महत्त्वपूर्ण विकेट गणेश डिंगोरे डगआउटच्या आश्रयाला गेला असताना, कारण महत्त्वाची विकेट होती, मोठी विकेट होती आणि गरजेची होती. आणि अर्थातच पहिले षटक समाप्त झाले. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होते. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पाहायला मिळतात. नन्नूला कोण विसरेल. 2 षटकामध्ये 42 धावा दिल्या होत्या आणि तीच गती इथे मात्र कायम ठेवत असताना पहिला चेंडू स्वैर मारा. आणि अर्थातच षटक क्रमांक 2 मार्गस्थ नन्नू वाईडनं सुरुवात करतोय. धावफलकावर दुहेरी धावसंख्या 10 धावा. अवे फ्रॉम द बॉडी. यावेळी अवे फ्रॉम द स्टंप देखील वाईड सिग्नल. सलगचा हा दुसरा वाईड बॉल. विचार करावा लागेल नन्नूला. नक्कीच LP स्पोर्टला देखील मी म्हणेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये अतिशय महागडा ठरलेला नन्नू पुन्हा एकदा यावेळी दुसरं षटक घेऊन येत आहेत. पहिला 2 चेंडू वाईड.
स्ट्रेट ड्राईव्ह होत असताना थोडी चेंडूने घेतली वळण आणि मिडॉनच्या दिशेला एक आणि कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. स्विंग अँड मिस. इथे मात्र बॅट फिरवली गेली होती. चेंडू मात्र निघून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. एनपी साठी विजय महत्वाचा, कारण जर विचार केला साई स्पोर्ट्सचा तर खात्यात 2 विजय आहेत. कारण सुरेख कामगिरी झाली मागच्या 2 सामन्यांमध्ये. इथे देखील तीच कामगिरी कायम ठेवतील का आणि 3ही सामने जिंकून निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न असताना चेंडू खेळून काढला पॉइंटच्या टोक्यावरून डीपला क्षेत्ररक्षक पाठला करत असताना चेंडूला गेले थांबवलं गेले मात्र 2 धावा थांबवू शकले नाहीत. धाव फलकावर परिवर्तन 13 धावा 13 लॉस ऑफ 1. एक गडी गमावलाय टीम साई स्पोर्ट्सचा विचार केला तर गणेश डिंगोरे या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय डगआउटच्या आशेला बसलाय. प्रयत्न करावे लागतील. नशीब आणि प्रयत्न या 2 गोष्टींचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा नशिबाला मात्र प्रयत्नांची साथ मिळावी लागते आणि जर विचार केला तर ती साथ द्यावी लागेल एलपीच्या संपूर्ण टीमला, आपल्या सर्वच गोलंदाजांना, कारण झेल सोडणं परवडणार नाही. यावेळी चेंडू हवे क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचणार नाहीत. यावेळी चेंडू निघून जातोय भरधाव वेगानं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चांगली सुरुवात देत आहेत इथे फलंदाज संदीप आणि दादू. चला यानंतर दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतो नन्नू याच्या गोलंदाजीवर मात्र फटकेबाजी पाहिली आम्ही पहिल्या सामन्यात देखील आणि या सामन्यात देखील तीच सुरुवात. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय भरधाव वेगानं. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द बाउंड्री ऑफ. 4 धावा. सलगचा दुसरा चौकार. नक्कीच संदीप निमसे स्टार खेळाडू आहे आटगाव अर्थातच या शहापूर तालुक्याचा. रेल्वेकडून खेळत असताना अगदी देशाबाहेर देखील जाऊन खेळ केला गेलाय. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच एक मोठं नाव संदीप निमसे, द मॅन फ्रॉम आटगाव. नन्नू पुढचा चेंडू घेऊन जाईल. काय परिणाम येईल या चेंडूवर? पुन्हा एकदा इनसाइड आउट. चेंडू निघून जातोय. पॉवर प्लेचा घेतला जातोय फायदा. चेंडू पडदा वेगानं. पुन्हा एकदा तोच गोलंदाज तोच फलंदाज तीच दिशा आणि तोच परिणाम. 4 धावा. यावेळी मात्र हल्ला बोल जोरदार हल्ला. षटक संपलंय. दुसऱ्या षटकात आला तब्बल धावा. 2 वाईड सह 3 चौकार आणि 1 डबल. 16 धावा वसूल केल्यात या षटकामध्ये संदीप निमसे आणि दादू. जर विचार केला तर अतिशय खराब प्रदर्शन नन्नूचा आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 षटक या संपूर्ण स्पर्धेमध्ये हाताळलीत आणि धावांचा विचार केला तर मागच्या 42 आणि या तब्बल 58 धावा खर्च केल्या 3 षटकांमध्ये. 18 चेंडू फेकलेत आणि 58 धावा या पूर्ण सिरीजमध्ये. आणि विकेटची नक्कीच गरज असताना मात्र खूप साऱ्या धावा येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 चा भाग. तिसरं षटक घेऊन नक्कीच गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. भरत आणि अर्थातच डोळखम विभागातील क्रिकेटचा वैभव अर्थातच भरत आणि गोलंदाजी मार्कवर येतोय. तिसरं षटक सुरू होईल. यावेळी मात्र कव्हर पॉइंटच्या गॅपमधून चेंडू जातोय भरधाव वेगाने डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू थांबवेल का? थांबवला गेलाय चेंडूला आणि वेगाने फेकलं गेलं स्ट्रायकर एंडला.
एक धाव पूर्ण, 2 धावा देखील पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि दादूच्या बॅटमधून या 2 धावा, या 2 धावांनी धावफलकावर परिवर्तन. धावफलक जाऊन पोहोचतंय 27-27, लॉस ऑफ 1, साई स्पोर्ट्स शहापूर. अजूनही कॅली येणं बाकी आहे, श्रावण येणं बाकी आहे, आतिश येणं बाकी आहे, खूप सारे मातब्बर फलंदाज मागे बाकी आहेत आणि अर्थातच एकमेव गडी गमावलाय टीम साई स्पोर्टनं. या स्पर्धेतली कामगिरी अतिशय छान राहिली आहे. यावेळी काय घडेल, काय घडेल, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र पोचलाय दादू आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. चांगली कामगिरी. नक्कीच आम्ही मात्र काल रात्री खेळलोय, आज आलोय आम्ही आमच्या इतर संघांचा खेळ पाहायला. अर्थातच या शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर आणि साथीला या शहापूर टेनिस क्रिकेटचा खली अर्थात बाली भागरे. सुरेख यावेळी मात्र विचारपूर्वक चेंडू फेकले जातात. नंदूच्या गोलंदाजीवर जरी हल्लाबोल झाला असेल यावेळी मात्र परत आणते आपल्या टीमला, NP ला या सामन्यामध्ये. नक्कीच कामगिरी तर चांगली करावी लागेल कारण शहापूर तालुक्यातून जर आपली निवड होत असेल या प्रीमियर लीगसाठी नक्कीच त्या संघ मालकांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय, यात काही शंका नाही. ओ माय गुडनेस, यावेळी मात्र झालाय मोठा प्रहार. चेंडू साइड स्क्रीनच्या वर 6 धावांसाठी मोठा ब्लास्ट. 33 धावा, 33, लॉस ऑफ 1. भरतला मात्र दाखवली शेवटी सीमारेषा आणि कळल्या मर्यादा या गोलंदाजीच्या. कारण खाडीचं मैदान म्हटलं तर फ्लॅट सरफेस, टफ पिच आणि वेगवान आउटफील्ड या गोष्टींसाठी ओळखला जातोय खाडीचं मैदान. डे असो अथवा नाईट, इथे होईल बरसात षटकारांची. यावेळी मात्र अलॉंग दी कार्पेट खेळला गेलाय. 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. डीप मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक इथे मात्र सर ऑफिशियल्स 1 चेंडू शिल्लक आहे. अर्थातच षटक 3 संपलीत आणि 3 षटकानंतर 11च्या सरासरीनं 33 धावा, 34 धावा झाल्यात. चौतीस धावा, 34 रन्स, 11.33च्या सरासरीनं 3 षटकांमध्ये. आता त्याचा 4थं षटक मार्गस्थ होईल आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोशन वेकंडे, द मॅन फ्रॉम बोरशेती. काल मात्र आमचे सगळे संघ सहकारी खेळलेत. आज रोशन आणि रोशनचा खेळ पाहिला बाली आणि अर्जुन मैदानावर. 4थ्या षटकाची जबाबदारी सोपवली गेली रोशन वेखंडे या गुणी आणि अष्टपैलू खेळाडूवर. मागच्या सामन्यामध्ये थोडा महागडा ठरला होता मात्र कल्पेश जाधवची महत्वाची विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. मात्र यावेळी विकेट घेईल का? रनअप सुरू केला गेलाय. इथे सुरेख सुरेख गोलंदाजी, स्विंग अँड मिस. सफल असफल, क्या बात है रोशन.
रोषणाई जितकी या मैदानावर आहे तितकंच सुरेख आणि दैदिप्यमान तेजस्वी कामगिरी. का समोर दादू आहे आणि दादूच्या समोर 2 सलगचे डॉट. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. हल्लाबोल होऊ शकेल मात्र रोशनला शांत डोकं ठेवून गोलंदाजी करावी लागेल. यावेळी दाखवला रस्ता. ओ माय गुडनेस, क्या बात आहे. इथे मात्र विकेटचं पतन. दादू बॅक टू द पवेलियन. झाली जादू. रोशन वेकंडे जादुई गोलंदाज विकेट मिळवून देतोय. पहिल्या षटकात देखील दुसरा की तिसऱ्या चेंडूवर बाद केलं होतं कल्पेश जाधवला. कल्पेश जर बाद झाला नसता तर 109 ऐवजी 119 पण दिसू शकल्या असत्या. यावेळी मात्र स्वतः कृष्णा बॉईज संघाचा संघनायक खेळतोय साई स्पोर्ट्स साठी. श्रावण डोंगरे षटकार किंग याच मैदानावर काही दिवसांपूर्वी 6 चेंडूत 6 षटकार. मागच्या इनिंग मध्ये देखील एक षटकार पाहायला मिळाला श्रावणच्या बॅट मधून. रोशन आणि अर्थातच टीमही 30 आहे आणि अर्थातच आणि प्लेयरही इथे आहे याच मैदानावर. 12 चेंडू 42. कोण विसरेल तो सामना. 37 धावांचं एक मोठं षटक पाहायला मिळालं होतं त्या सिरीज मध्ये. रोशन पुढचा चेंडू घेऊन जातोय. 1 विकेट खात्यात. मागच्या सामन्यात देखील इथे जोरदार अपील, लाऊड शाउट. मात्र 1 धाव पंच निर्देशित करतील लेग बाईटच्या रूपानं. धावफलकावर परिवर्तन. धावफलक जाऊन पोहोचताय 35 धावा. 35 लॉस ऑफ 2. दादू आणि गणेश डिंगोरे या क्षणाला डगआउटच्या आश्रयाला. धावसंख्येचा विचार केला तर तितकी सन्मानजनक दिसत नाही. 4थं षटक मार्गस्थ आहे. मला वाटतं जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ झाला. 1 धाव खर्च केली आहे. सलगचे 2 डॉट आणि त्यानंतर आली दादूची विकेट आणि त्यानंतर लेग बाईची 1 धाव. रोशन अंतिम 2 चेंडू कसे फेकले जातील याकडे मात्र आमचे सर्वांचे लक्ष लागले. कारण समोर श्रावण संदीप आणि श्रावणी जोडी. झाली का काही हरकत. वाईड बॉल. वाईड लपवण्याचा प्रयत्न झाला वाटतं विकेट किपरच्या माध्यमातून. जोरदार अपील केली होती. वाटलं होतं काही हरकत झाली की काय. सरप्राईज झाले होते तिथे श्रावण डोंगरे देखील. कारण कधी कधी बॅटचा जरा हलकासा किनारा लागला तर कळत नाहीये. मात्र टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो. जरी स्टंप्स नसतील तरी देखील थोडंसं व्हॅरिएशन पाहायला मिळालं असतं. अवंतरची धाव. यावेळी बॅट आणि बॉल मध्ये एक चांगला कॉन्टेस्ट. माय गुडनेस. सेकंड डाऊन. दुसरा गडी बाद करतोय रोशन. आणि नक्कीच जर मी पाहिलं मैदानाबाहेर तर जल्लोष बोरशेतीकरांचा. कारण जरी खेळला असेल आणि अर्थातच बॅटचा जो काही आवाज झाला तुटल्यासारखा आणि अर्थातच त्याचा फटका बसतोय श्रावणला. इथे मात्र टायमिंग झालं नाही. मिडल करू शकले नाही. अप्रतिम झेल मिड विकेट मध्ये. मोठ्या फलंदाजाचा झेल पकडला गेला आणि खेळ संपवला गेलाय. श्रावण डोंगरे द मॅन फ्रॉम साई स्पोर्ट्स. यावेळी मात्र बॅट तुटली गेली आहे आणि नक्कीच मी म्हणेल बॅटला कुठेतरी श्रावणचा जर या आजच्या 3 सामन्यांचं ॲनालिसिस करायचं झालं तर पहिल्या सामन्यातली अप्रतिम गोलंदाजी. 4 गडी बाद केले होते आणि 3 गडी बाद आणि 1 धाव बाद स्वतःच्याच गोलंदाजीवर. आणि त्या सामन्यात फारशी फलंदाजी वाटायला आली नाही. दुसऱ्या सामन्यातही बॅटिंग आली होती. गोलंदाजी काही जास्त चालली नाही. एकच षटक फेकलं, महागडं ठरलं. मग त्यानंतर मात्र षटक मिळालं नाही आणि या सामन्यात पाहिलं तर निराशा. मात्र टीमला मजबूत स्थितीत आणावं लागेल. कारण मागच्या सामन्यातही टीम संकटात असताना धावून आला होता जेडी आणि निलेश बांगर. यावेळी मात्र स्वतः कैलास भांडे स्वतः कर्णधार. यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. झेलबाद झालाय. नियम नवीन आलाय क्रिकेटमध्ये. पुन्हा सांगितलं जाईल. झेलबाद झाल्यानंतर कोणत्या प्रकारची स्ट्राईक नसेल. अंतिम चेंडू घेऊन जातोय रोशन वेकंडे. 2 गडी त्याच्या खात्यावर आणि जोडा आणखी एक. पंख लागलेत की काय आणि रोशन जल्लोष.
आणि जितका जल्लोष मैदानावर तितकाच बोरशेतीकरांचा आमच्या मैदानाच्या बाहेर. क्या बात आहे. या षटकामध्ये 2 गडी बाद करत असताना मला वाटतं इथे थोडासा संदेश रिव्ह्यू घेतला गेलाय. मात्र सर अँगल साठी का थ्रो? हा येस ओके. अंपायर तुमच्यापैकी एक जण या प्लीज. कमिटीचे एक नक्कीच NP आपण पण द्या आणि येऊ नका वर सर्वांनी प्लीज. कॅली आता तो संकट आता काय बोलणार येण्याच्या आधी तुला कॉमेंट करायची ना. पहिलाच बॉल आहे. पहिलाच बॉल केला करू ना. यावेळी मात्र चेंडू व्हॅलिड सांगितलं, वैध सांगितलं गेलं आणि इथे मात्र खेळी समाप्त होईल कैलास भांडे नावाच्या वादळाची. कारण पहिला चेंडू फेस करत असताना यावेळी मात्र बाद होत आहेत कैलास भांडे. दादू देखील बाद झालाय. कैलास भांडे देखील यावेळी जात आहेत. नवीन फलंदाज निलेश बांगर. निलेश बांगर आणि यावेळी मात्र नवीन फलंदाज निलेश. आणि यावेळी अंतिम चेंडूवर देखील विकेट. 2 या षटकाचा विचार केला तर 3 गडी बाद करत असताना रोशन वेखंडे. क्या बात आहे. आपण पाहिलं जितकी रोषणाई केली या मैदानावर तितकीच दैदिप्यमान कामगिरी. जाऊन उभा राहतो यावेळी मात्र वाईडेश लॉंग ऑनला. नवीन गोलंदाजी मार्कवर भरत येत आहेत. पहिलं षटक हाताळलं होतं भरतनं आणि त्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा हे दुसरं षटक घेऊन येतील आणि स्ट्रायकर एंडला संदीप निमसे आणि नॉन स्ट्रायकर एंडला मात्र उभं राहावं लागेल निलेशला. छत्तीस धावा 4 गडी बाद. साई स्पोर्ट्स षटक क्रमांक 5 मार्गस्थ होईल. भरत येतोय आणि समोर संदीप निमसे. चला थोडी घाई करा. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातो की काय. तिथे खेळला गेला फुटबॉल. 2 तर पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? नक्कीच होणार नाही आणि 2च धावा मिळतील.
अर्थातच रोशनच्या त्या 3 विकेटसाठी संकेत दिनकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालंय. नक्कीच तुम्ही चांगली कामगिरी केली तर गौरव नक्कीच होणार, कारण ते षटक इतकं जादुई पडलंय. नक्कीच आम्ही कन्फर्म केले, जमा केले जातील आणि तुम्हाला जमा करावे लागतील. संकेत दिनकर आपण समालोचन कक्षामध्ये जमा करा ते प्राईज. अर्थातच थोडे शॉर्ट राहिले की काय, जल्लोष सांगतोय, बॉडी लँग्वेज सांगतोय, मतलब पंच काय सांगतील हे महत्वाचं असेल. आणि अर्थातच पंच आपला निर्णय द्यायचा आहे. DRS धावबादसाठी घेतलं गेलंय. हॅलो, ऑन फील्ड अंपायर आपला सॉफ्ट सिग्नल सांगायचे. पंच यावेळी मात्र एकच अँगल उपलब्ध आहे, समोरचा अँगल आहे. ऑन फील्ड अंपायर आपण आपला निर्णय द्यायचा आहे. आणि अर्थातच ऑन फील्ड अंपायर्स फायनल डिसिजन होतोय. इथे मात्र नॉट आउट सांगितलं गेलंय आणि पुन्हा एकदा सामन्याला होईल सुरुवात. धावफलकावर थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतंय. 40 धावा, 5वं षटक मार्गस्थ असताना धावा धावफलकावर. भरत यावेळी मात्र कमबॅक करावा लागेल. यावेळी थोडासा लेट खेळला गेलाय आणि इथे मात्र थोडा संकटात असताना माघारी धाडले. कारण क्रिकेटचे सामने म्हटले तर आपण जर चांगली कामगिरी केली तर ते नाव कायमस्वरूपी लक्षात राहतं. कारण आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये साई स्पोर्ट संकटात असताना निलेश बांगर आणि JDनं सामना सांभाळला होता. यावेळी संदीप निमसे आपल्या संघासाठी सलामीला आलेत, मात्र अजूनही आपल्या बॅटमधून आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्यूट करत असताना पाहायला मिळत आहेत. निलेश आताच आला, अजूनही एकही चेंडू कोणताही फेस केला नाही, मात्र यावेळी फेस केला जाईल का. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 5. भरत इथून पुढे 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय कामगिरी केली जाईल लक्ष लागले सर्व प्रेक्षकांचं. धावफलकावर तितक्याशा धावा नाहीत, मात्र यावेळी चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेटच्या बाहेर. 6 धावा यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज निलेश बांगरच्या बॅट मधून मागच्या सामन्यात देखील सुरेख कामगिरी केली होती निलेशनं. यावेळी एक मोठा षटकार. 6 धावांनी धावफलकावर 47 धावा, 47. 5 षटकं संपली. काय म्हणता चेंडू NP स्पोर्ट्स म्हटलं की नारा आम्ही अगदी पहिल्या सामन्यापासून ऐकतो आहोत. गणपती बाप्पा मोरया. षटकार ठोकला गेलाय तरी देखील कमिटमेंट केली गेली आहे. पुढील चेंडूंवर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये किती धावा येतील आणि गोलंदाजी मार्गवर येता येता अर्थातच हेमंत सोकांडे. यावेळी मात्र जबाबदारी असेल फलंदाजांवर. हेमंत सोकांडे असतील, सूरज विषय असतील, मयूर दिनकर असतील, रुपेश फोर्डे असतील,
आणि संपूर्ण टीमला यावेळी जबाबदारी घ्यावी लागेल, कारण पहिल्या सामन्यातला पराभव झाला, मात्र यावेळी विजयाची आशा. कारण 5 षटकं झाली, 47 धावा बघतायत आणि इथून पुढे जर रनांवर अंकुश लावला, 70 धावांपर्यंत रोखलं गेलं तर मात्र NP साठी चांगले चान्सेस असतील. हॅलो, यावेळी गोलंदाजाच्या दिशेला माय गुडनेस पुढे आले आणि तसंच यावं लागेल. संदीप निमसे यांची खेळी समाप्त. यावेळी मात्र नवीन फलंदाज AB आता आतिश भांडे. हॅलो हॅलो, आतिश भांडे यावेळी जात आहेत आणि कामगिरी करावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये निराशा झाली होती, तिथे झेलबाद होतं, माघारी परतलं होतं, मात्र यावेळी धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल आतिश भांडे. NP स्पोर्ट्स यांच्या विपक्षामध्ये आपल्याला साई स्पोर्ट्स पाहायला मिळत आहेत. हेमंत सोकांडे यावेळी मात्र चांगली कामगिरी करतात. पहिलं षटक हाताळलं होतं, त्या षटकामध्ये एक गडी बाद करत तिथे जीडीचा अडथळा दूर केला होता, 9 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक जर आपण पाहिलं तर नन्नू ॲज युजल पुन्हा एकदा महागडा ठरला. पुढे जर विचार केला भरतचा तर 9 धावा. रोशन वेकंडे 2 फक्त धावा दिल्या, मात्र 3 महत्त्वपूर्ण गडी बाद करत असताना. आणि पुढे भरत 11 धावा खर्च केल्यात. आणि अर्थातच सुरेख गोलंदाजी, कारण एक आत्मविश्वास असतो. जर जेव्हा जेव्हा आपले इतर गोलंदाज चालत असतील तर इतर गोलंदाजांना देखील आत्मविश्वास वाढतोय. आणि अर्थातच ज्या क्षणाला रोशननं 3 गडी बाद केले, तिथून पुढे रनांवर अंकुश पाहायला मिळतोय. आणि अर्थातच आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी. हेमंत सोकांडे पुढचा चेंडू घेऊन येते, 6वं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मिडॉन इथे मिड आपला सॉरी, आणि चेंडू तिथून वाटतं थोडं चकवतंय क्षेत्ररक्षकाला, मात्र मागे लॉंग ऑफला मयूर दिनकर, टायगर स्पोर्ट्सचा टायगर मात्र आज NP साठी खेळतोय. 48 धावा, 48 रन्स. या क्षणाला चौथा चेंडू घेऊन येत आहेत हेमंत सोकांडे, द मॅन फ्रॉम आटगाव, प्लेइंग फॉर NP. यावेळी मात्र थोडा चेक करावी लागेल लाईन, आणि नक्कीच केली गेली आणि दंडित केले गेले. अवंतरची धाव. इथे मात्र वाईड बॉल. धावफलकावर थोडं परिवर्तन होईल. 49, 49, 1 शॉट फॉर हाफ सेंचुरी, टीम हाफ सेंचुरी. एका धावेची गरज आहे, सांघिक अर्धशतक झालं. यावेळी मात्र पुन्हा हेमंत सोकांडे मदत करतायत. अर्धशतक पूर्ण झालं. सांघिक डगआउटमध्ये टाळ्यात झाल्यात, कारण मागच्या सामन्यात देखील साई स्पोर्ट्सची अशीच थोडीशी नाजूक अवस्था असताना तिथून सामना चालवला गेला होता निलेश बांगर आणि जेडीनं, आणि त्या 74 धावांपर्यंत मजल मारली होती. शेवटच्या काही षटकांमध्ये काही चेंडूंमध्ये झाली होती फटकेबाजी. सेन्सिबल क्रिकेट खेळला गेला होता. यावेळी मात्र प्ले अँड मिस. सुरेख चेंडू, पुन्हा पाहावा असा हा चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क झाला नाही आणि अर्थातच निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळालं होतं. तिथे संदीप निमसे चांगली कामगिरी. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू शिल्लक असेल आणि इथून पुढे संपूर्ण 8 चेंडू शिल्लक. हेमंत इथे मात्र चूक करतात. नक्कीच पहिल्या सामन्यात देखील आम्हाला ही चूक करताना पाहायला मिळत. वाईट चेंडू नक्कीच आपला दर्जा कमी करत असताना समोरच्या फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवला जातोय. कारण समोर जर पाहिलं तर निलेश बांगर आहे.
कारण मागचा सामना चालवला होता, तो आत्मविश्वास आहेच. शिवाय या सामन्यात देखील धावा आल्या त्याच्या बॅटमधून. एक षटकार पाहायला मिळालाय. ओ हो, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच्ड इनटू द क्राउड. षटकार. हेमंत सोकांडे सलगचे व्हाईट टाकत असताना केली चूक. चेंडू स्लॉट मध्ये आणि नक्कीच स्लॉटच्या चेंडूला पार्किंग लॉट दाखवला गेला. 57 धावा धावफलकावर. ओ कम बॅक. यावेळी मात्र कम बॅक करणं हम जानते हैं. षटक संपलंय. षटक क्रमांक 5-6 ची झाली समाप्ती. धावफलकावर पाहायला मिळत आहेत 57 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. साई स्पोर्ट्स आफ्टर 5 ओव्हर्स. ड्रिंक्स ब्रेक, 1 मिनिटाचा ब्रेक असेल. लवकर लवकर ड्रिंक्स ब्रेक संपवायचे. अंतिम षटक असेल मित्रांनो. आणि अंतिम षटकानंतर मात्र काय टार्गेट दिलं जाईल NPला, कारण NPचा पहिल्या सामन्यात 50 धावांनी धावून पराभव झालाय आणि नक्कीच नेट रन रेटवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. इथून पुढे हा सामना जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल का NP कडून, की होईल प्रयत्न साई स्पोर्ट्स कडून सलगचा 3रा सामना जिंकण्याचा. काय कामगिरी होईल आज. रुपेशला आपण पाहतात या सामन्यामध्ये. दिनेशला इथे आम्ही आमच्या आप्पा फर्डेला देखील पाहिलं. नक्कीच विकास फर्डे देखील प्रेक्षकांच्या भूमिकेत पाहिलं, कारण आपले समर्थक नक्कीच मैदानावर येत असतात आपला खेळ पाहण्यासाठी. ओ मागच्या सामन्यात देखील पहिल्या चेंडूवर षटकार आला होता आणि यावेळी देखील रुपेशला पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावा. 63 रन्स. मी म्हणतोय 70 पर्यंत रोखावंच लागेल. जर तसं झालं तर NPला चान्सेस आहेत. जर ही संख्या 80च्या वर गेली तर मात्र तब्बल 73 षटकार या सिरीजमध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. कालचे 6 सामने आणि आजचे 5, 11व्या सामन्याची पहिली इनिंग पर्यंत खूप सारे षटकार. एका मॅच मध्ये तर सर तब्बल 12 षटकार ठोकले गेले होते आणि त्या सामन्यामध्ये 109 आणि अर्थातच जेव्हा जेव्हा षटकार जातो तेव्हा तेव्हा आमच्या डोळ्यासमोर येतो श्रावण डोंगरे, कारण एक अशक्य सामना शक्य केला होता. पुढचा चेंडू दिशा भरकटली. यावेळी मात्र वाईट बॉल. रुपेश फर्डे. मागच्या सामन्यातही एक षटक मिळालं होतं. मला वाटतं आजच्या दिवसातल्या पहिल्याच सामन्यात एक षटक दिलं होतं. हा नक्कीच. आणि तिथे देखील पहिल्याच चेंडूवर षटकार आणि यावेळी मात्र अबांतरची धाव. धावफलकावर परिवर्तन 64 रन्स. यावेळी मात्र पायांवर फेकला होता चेंडू हवेत. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना काय घडेल. तू माय चेंडूचं कलेक्शन चांगलं झालं नाही. मात्र फलंदाजानं केलं कलेक्शन 2 धावांचं. आपल्या संघासाठी 65 धावा 66 रन्स. 5 गडी बाद. पण संघर्ष करणं आम्हाला माहिती आहे. सांगून देता येतं साई स्पोर्ट्स.
कारण हा संघर्ष का आमच्यासाठी नवीन नाही आहे. आम्ही खूप वेळा हा संघर्ष केला आहे आणि विचार केला तर एक प्रकारची रायव्हलरी या दोन टीममध्ये, साई स्पोर्ट आणि NP मध्ये आम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल. कोणत्या दोन टीम क्वालिफाय होतील. काल दोन टीमनं इम्प्रेस केलं. नीरज स्पोर्ट्स आसनगाव आणि शिवम स्पोर्ट्स गिरसे, दोन गाड्या एका ट्रॅकवर आल्या होत्या, मात्र संधी हुकली आहे इथे. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 67 धावा, 67 रन्स. आणि आजच्या रात्रीमध्ये जर विचार केला तर टीम आपल्याला साई स्पोर्ट्स तिसऱ्या सामन्यात खेळताना 2 सामने आतापर्यंत विजयी झालेत आणि अर्थातच 2 सामने हे शौर्य वॉरियर्स यांनी जिंकलेत. आतापर्यंत 4 झालेत, 5वा सामना सुरू आहे. म्हणजे वन वे ट्रॅफिक. जर रिव्ह्यू घेतला गेलाय कशासाठी कळलं तर बरं होईल. 67 धावा झाल्यात, सॉरी 3 चेंडू झालेत. पुढचा चेंडू यावेळी थोडा लेट खेळला गेलाय. चेंडू हवेत पोहोचणार नाही. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र थ्रो मध्ये तितकी ताकद नाहीये. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करत असताना 69. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. चांगली गोलंदाजी करावी लागेल रुपेश. हे 2 चेंडू काढावे लागतील. पुढचा चेंडू, यावेळी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक असतील, चेंडूला थांबवलं गेलंय. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धाब्यावर समाधान मानावं लागेल. अंतिम चेंडू असेल या इनिंगचा, 7व्या षटकातला शेवटचा चेंडू, अर्थात 42वा चेंडू आणि धावा पाहायला मिळत आहेत 70. जवळ 10ची सरासरी. एक चेंडू शेवटचा शिल्लक आणि अर्थातच 70 धावा आहेत. NP साठी एक चांगली संधी असेल जर हे 70च राहिल्या तर, पण मात्र या चेंडूवरचा मोठा प्रहार मात्र डोकेदुखी ठरू शकेल. पाहूया काय येतं या चेंडूवर. ओ माय गुडनेस, बिगी गोइंग अँड गॉन. षटकार, शेवटच्या चेंडूवर षटकार. 76 धावा आणि इथे मात्र 11च्या सरासरीनं 77 धावांची आवश्यकता असेल टीम NP स्पोर्ट्स संघाला. मी तर म्हणेल थोडा अवघड आहे, मात्र अशक्य नाहीये. जर फलंदाजांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि कामगिरी केली तर या धावा देखील होऊ शकतील. NPच्या अकाउंटमध्ये देखील अंक जोडले जातील, मात्र त्यासाठी थांबावं लागेल. 7 षटकं पाहावं लागेल काय खेळ होईल. जाऊया तुर्तास समालोचन कक्षामध्ये. होईल मायक्रोफोनवर छोटासा परिवर्तन. अर्थातच आम्हाला ज्यांनी काल खूप सारी मदत केली, अर्थातच जितूजी यावेळी मात्र जोडले जातील या मायक्रोफोनवर. थँक्यू सो मच. हॅलो. शहापूर प्रीमियर लीग 2022 या टुर्नामेंटमध्ये सर्व रसिकांचं मी सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतो. सामना रंगतोय साई स्पोर्ट विपक्ष NP स्पोर्ट. बघायचं झालं तर शहापूर तालुक्यातील दोन्ही खूपच नामांकित संघ आहेत, कारण की या संघामध्ये जे 11 प्लेयर आहेत ते सगळेच्या सगळे टॉप चांगल्या पद्धतीचे खेळणारे प्लेयर आहेत. बघायचं झालं तर साई स्पोर्ट्स संघानं 76 धावा लगावल्यात. 77 धावांची गरज असेल विजयासाठी. रोशन वेखंडे यांचं जे लावलेलं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे, येऊन घेऊन जायचंय. रोशन वेखंडे, 1000 रुपयाचं पारितोषिक तुमचं जमा झालेलं आहे इकडे,
विनंती असेल घेऊन जायचंय. नवीन आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो सामना रंगतोय तो म्हणजे साई स्पोर्ट विपक्ष NP स्पोर्ट. हे दोन्ही संघ नक्की काटेकी टक्कर बघायला मिळेल. महायुद्ध, कारण की दोन्ही संघामध्ये हॅलो. आणि अर्थातच शहापूर तालुका प्रीमियर लीग आणि या शहापूर तालुक्यातील नामांकित समालोचकांपैकी एक नाव अर्थात जयेश भालके सर यांचं देखील या मैदानावर शुभागमन झालेलं आहे. मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत. नक्कीच या स्पर्धेचा विचार केला तर एक मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि या स्पर्धेला आणि शहापूर तालुक्यातील प्रत्येक स्पर्धेला त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा इथे आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच जयेश भालके सर. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत जितू सर. हॅलो. धन्यवाद हेमंत सर. विजयासाठी 77 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा NP स्पोर्ट्स संघ. कारण की या संघामध्ये नक्कीच खूप साऱ्या अपेक्षा आहेत प्रेक्षकांना, कारण की दोन्ही संघ खूपच आक्रमक आहेत. दोन्ही संघामध्ये षटकार चौकारांचे बादशाह आहेत. आणि साई स्पोर्ट्स संघामध्ये बघायचं झालं तर सर्वांचा आवडता सितारा जयदीप बोंडिवले. खूप दिवसांनी त्यांचं दर्शन झालं आम्हालाही. विजयासाठी 77 धावांचं आव्हान घेऊन उतरला NP स्पोर्ट्स संघ. ओपनिंग जोडी मैदानात पाठवायची आहे. आणि इथे 77 धावा काही मोठं आव्हान म्हणता येणार नाही, कारण की NP स्पोर्ट्स संघाकडे त्याच पद्धतीची बॅटिंग लाईनअप आहे. चेंडू द्यायचं सर. सामन्याला सुरुवात करायची. विजयासाठी 77 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला NP स्पोर्ट्स संघ. नक्की टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होतंय. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज श्रावण डोंगरे. एक हार्ड हिटर ऑलराऊंडर म्हणता येईल. पहिला चेंडू राईट ऑफ मोड द विकेट मारा. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु श्रावण याने ओळखलं होतं. नक्कीच अप्रतिम चेंडू टाकला. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न ओळखला होता श्रावण याने. त्याच पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जातो निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव. 77 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला NP स्पोर्ट्स संघ. एक आहे का? एक बायचे. ठीक आहे ठीक आहे. आणि इथे आडव्या बॅटने नक्की चांगला फटका. किती धावा घेण्यात यश मिळतं? 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय दणदणीत चौकार. या 4 धावणी धावफलक मात्र चपळाईनं वाढतंय. धावसंख्येला आकार आणि गती मिळते. धावफलक बघायचं झालं तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. विजयासाठी 77 धावांचं आव्हान घेऊन उतरलं NP स्पोर्ट्स संघ. आतापर्यंत 2 चेंडूवर 5 धावा घेण्यात यश मिळालंय.
ओहो नक्कीच अप्रतिम चेंडू, लाजबाब चेंडू. चेंडू जातो निर्धाव. कसं कमबॅक म्हणता येईल. आणि एम पी स्पोर्ट संघालाही शुभेच्छा येत आहेत, त्या म्हणजे रवींद्र फरडे यांच्याकडनं लाहेगावचे एक हार्ड हिटर फलंदाज. एन पी स्पोर्टसाठी शुभेच्छा येत आहेत. ओहो नक्कीच अप्रतिम फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आहिल एसपीएल चौकार. पॉइंटच्या डोक्यावरनं नक्कीच चांगला प्रहार, चांगला फटका. ज्यावेळी चेंडू बॅटला आदळला त्यावेळी जो आवाज झाला त्याच्यावर नक्कीच एक मोठा प्रहार दिसला. या 4 धावांनी धावफलक मात्र चपाईनं वाढते. धावसंख्येला आकार आणि गती मिळते. धावफलक बघायचं झालं तर 9 धावा धावफलकावर लागल्या जातात. नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल एन पी स्पोर्ट्स संघाची. स्लॉगवरचं षटक, या षटकामध्ये नक्कीच धावा येणं गरजेचं असतं आणि त्याच धावा येत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लकातील या षटकातील श्रवण गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. सांघिक पहिला वैयक्तिक पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातो. ओ लाजवाब चौकाराचं प्रत्युत्तर, त्रिफळा चित, क्लीन बोल्ड. ओळखलं होतं श्रावणीने एक मोठा पार करण्याच्या नादात. क्लीन बोल्ड होतं. पहिला झटका बाद होता एक मोठा आक्रमक फलंदाज हेमंत सोकांडे, ज्याच्या नावावर नक्कीच 2 मॅन ऑफ द सिरीज आहेत बाईक. असा हा हेमंत सोकांडे शहापूर तालुक्यातला एक पहिला बायकरमॅन म्हणून ओळखला जातोय. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो विशाल मोरगे. नक्कीच शेवटचा चेंडू असेल. 5व्या चेंडूवर एक तेरी एक मेरी, एक तेरी एक मेरी. बघायचं झालं तर याच्या 4थ्या चेंडूवर एक चौकार लागवला होता हेमण्यानं, परंतु 5व्या चेंडूवर क्लीन बोल्ड, अप्रतिम चेंडू. चेंडू काहीच समजला नाही. त्रिफळा चीज झाला. एक मोठा झटका, पहिला झटका, पहिला गडी बाद करण्यात यश मिळालं श्रावण याला. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्क सज्ज होते श्रावण डोंगरे. हेमळीची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज विशाल स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकला असेल तो. ओ हो इथे मात्र बॅट सटकली. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. हे कधी होतं रात्रीचा डे नाईटच्या मॅचला ह्या जास्त करून होतं, कारण की थोडासा गारवा असतो तेव्हा जास्त करून रुपेश सर ग्लोव्ज घालतात आताचे फलंदाज याच कारणाने, कारण की ही बॅट अशी सटकली जाते. जास्त करून बघितलं तर आता ग्लोव्ज एका हातात असतात प्लेअरच्या. परंतु एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 9 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 77 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला एन पी स्पोर्ट्स संघ, परंतु काहीसं नक्कीच चांगलं कमबॅक म्हणता येईल श्रवण्याचं. आणि गोलंदाजी मार्कवर येतो तो या ठाणे जिल्ह्यात ज्याने आपला दरारा ठेवला, आणि गावदेव स्पोर्ट जे नाव नक्कीच या ठाणे जिल्ह्यात गाजतंय, शहापूर तालुक्याचं नाव गाजतंय. या गावदेव स्पोर्ट मधून ज्याच्या नावाने गाजतंय तो म्हणजेच आतिश भांडे, एबी या नावाने ओळखला जातो. नक्कीच खूप कमी वयात रुपेश सर याने प्रगती केली आहे. खूप कमी वयात आपलं नाव अशा उंच शिखरावर नेऊन ठेवलंय, तर टॉप 10 मध्ये त्याचं नाव घेतलं जातं या शहापूर तालुक्यामध्ये रँकिंगमध्ये. असा हा आतिश भांडे सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक आता येतोय.
पहिला चेंडू ज्यावर एक मोठा प्रार आणि नक्कीच दोन चोरट्या धावा घेण्यात यश मिळतंय. चांगला फटका होता परंतु नक्कीच काहीच जज झालं नाही. जेडीयाला झेल घेण्याचा प्रयत्न होता पण जेडीयाने ओळखलं होतं चेंडू काहीसा आत राहतोय त्यामुळे जेडी माघार घेतला आणि आत नक्कीच चौकार वाचवला आपल्या संघासाठी. या 2 धावांनी धावफलक 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक हातात आतिश. दुसरा चेंडू ओ हो नक्कीच चांगला फटका इथे. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषा पार. आहिल SPL चौकार. नक्कीच या 4 धावांनी धावफलक मात्र चपाईनं वाढतंय. नक्कीच बघायचं झालं तर चौकार षटकारांनी NP स्पोर्टच्या आशा नक्कीच पल्लवित होतील कारण की गरज आहे. समोरचा संघही तेवढा तगडा आहे आणि त्यांच्याकडे माहिती आहे की जेडी सारखा एक धुरंधर गोलंदाज आहे ज्याच्यावरून नक्कीच धावा कमी येतात. प्रत्येक वेळी एक महत्वाचा मनोरा आहे तो. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. ओ हो लाजबाब चेंडू. इथे मात्र धोका होऊ शकतो आणि इथे मात्र पंच रिव्ह्यू मागतायत. निर्णय काय असेल ते लवकरच कळेल. आउट. विकेट आहे. रनआउट आहे. थोडाफार डिसिजन. दुसरा झटका रनआउटच्या स्वरूपात. ही धाव घ्यायची गरज होती का? येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल कारण की सूरज याची विकेट खूप महत्वाची होती. एक हार्ड हिटर फलंदाज आहे सूरज आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज थोडं फास्ट आलं तर बरं होईल मित्रांनो. रुपेश सूरजाची जागा भरून काढण्यासाठी नक्कीच रुपेश. रुपेश बर्डे मॅन फॉर्म. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल कमबॅक म्हणता येईल. अशाच प्रकारचा कमबॅक केला होता श्रवण याने. चौकार लगावला परंतु दुसऱ्या चेंडूवर गडीबात करण्यात यश मिळालं भले रनआउटच्या स्वरूपात का होईना. पुढील चेंडू एबीएचा चेंडू नक्कीच आडव्या बॅटने एक मोठा प्रहार. किती धावा घेण्यात यश मिळते बघू. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? नाही. एकाच धावेचं समाधान. 2 चेंडू अजून शिल्लक असतील. धावफलक बघायचं झालं तर 16 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 4 चेंडूमध्ये अवघ्या 7 धावा दिल्यात. शेवटचे 2 चेंडू या चेंडूवर नक्कीच मोठे प्रार करावे लागतील तर सामन्यामध्ये रंगत येणार. ओ हो हो नक्कीच लाजबाब चेंडू. लेगबाईचा इशारा पंचांचा. एका धावेचा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव लेगबाईच्या स्वरूपात परंतु एका धावाने धावफलक मात्र चपाईनं वाढतं. धावसंख्या होती ती 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. नक्कीच या 17 धावांचा कोणत्या संघाला असेल खतरा. लाजबाब गोलंदाजी म्हणता येईल. चांगलं कमबॅक. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एबी आतिश बांडे. नक्कीच आपल्याला साई स्पोर्ट्स संघाने का घेतलंय त्याचं प्रात्यक्षिक इथं मात्र दाखवताना आतिश बांडे. या ठाणे जिल्ह्यामध्ये आपला दरारा काय आहे, या गावदे स्पोर्ट्स संघामध्ये आपलं स्थान काय आहे याचं प्रात्यक्षिक दाखवताना इथे मात्र आतिश भांडे मॅन फ्रॉम गोठेघर.
नक्कीच इथे मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर असतील. वाईट चेंडू. धावफलक मात्र 18 धावा धावफलकार लागल्या जात आहेत. या शेवटच्या चेंडूवर जर षटकार, चौकार किंवा विकेट पडली तर नक्कीच काहीच सामन्यामध्ये दडपण येऊ शकतं दोन्ही संघांसाठी. बघूया काय होते. षटकार आला तर नक्कीच रंगत मात्र वाढेल. आतिश बांडे सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. ओ हो हो हो, अप्रतिम अप्रतिम चेंडू. नक्कीच चांगला चेंडू. दोन षटकांच्या समाप्तीचा इशारा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 19 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 77 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला NP स्पोर्ट्स संघ आतापर्यंत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 19 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही बघायचं झालं तर समीकरण असेल ते 30 चेंडू आणि 58 धावांची गरज असेल विजयासाठी. 30 चेंडू 58 धावा. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय. या शहापूरचं नव्हे तर ठाणे जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं नाव आपल्या या जगतामध्ये चांगल्या स्थानी नेऊन ठेवलेला जयदीप बोंडिवले जेडी या नावाने ओळखला जातो. खूप सारा फॅन फॉलोअर आहे या जेडीचा. कोणतंच असं राज्य नाही या जेडी त्या राज्यामध्ये खेळला नाहीये. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक. आता तो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. लेफ्ट हँड गोलंदाज जयदीप बोंडिवले. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक. वैयक्तिक पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील दुसरा चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल जेडी याची. या जेडीचं या महाराष्ट्रामध्ये का नाव घेतलं जातं त्याचं प्रात्यक्षिक मात्र इथे दाखवताना जयदीप बोंडिवले, मॅन फ्रॉम गोकुळगाव. गोकुळगावचा हा सितारा. पुढील चेंडू आणि इथे मात्र नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. लेग बाईच्या स्वरूपात धाव येते. या धावाने धावफलक मात्र वाढते. धावसंख्येला आकारणी गती. 20 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढील चेंडू. ओ हो, अप्रतिम गोलंदाजी. जितनी तारीफ की जाए उतनी कम. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. नक्कीच चांगली गोलंदाजी. बघायचं झालं तर 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव दिली. हो हो, एक धाव पूर्ण धावली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? नक्की दुसरी धाव घेतली जाते. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल की नाही? हो की नाही? नाही. 2च धावेत समाधान.
या 2 धावांनी धावफलक मात्र चपाईने वाढते. धावसंख्येला आकार आणि गती. 22 धावा धावफलकावर लागल्या जातात. शेवटचा चेंडू असेल शिल्लक. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. जयदीप बोंडिवले. या टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपलं नाव का घेतलं जातं त्याचं प्रात्यक्षिक मात्र इथे दाखवताना नक्कीच चांगली गोलंदाजी. ओ हो 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 हो. पंच काय करा, विकेट आहे, आउट. रुपेश बाद होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. समीकरण असेल उर्वरित 24 चेंडू मध्ये 24 चेंडू आणि 55 धावांची गरज. बघायचं झालं तर धर्मवीर चषकामध्ये हाच असाच सामना रंगला होता. 12 चेंडू आणि 43 धावांची गरज होती. आणि स्वप्नाती श्रावण तिथं दिसत असेल मयूर याला, कारण की 6 चेंडू आणि 6 षटकार लगावले होते मयूर याच्या गोलंदाजीवर. त्याचंच प्रत्युत्तर देईल का NP स्पोर्ट संघ, कारण की 12 चेंडू 43 धावा विजयी केलं होतं श्रवण याने आपल्या संघाला. इथे बघूया मयूर याला संधी असेल. खून का बदला खून से होईल का, बघूया काय होतंय. 24 चेंडू आणि 55 धावांची गरज असेल विजयासाठी. बघायचं झालं तर नक्कीच रुपेश सर, हे जे षटक असेल या षटकामध्ये 10 ते 15 धावा जर आल्या तर सामन्यामध्ये नक्कीच रंगत असेल. 15 धावा आल्या तरी 18 चेंडू 40 धावांची गरज असू शकते. बघूया, जर तरला अर्थ नाही क्रिकेटमध्ये. क्रिकेट इज नॉट अ चॅलेंजिंग गेम. क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकते. 6 चेंडू 6 षटकार जाऊ शकतात, 6 चेंडू 6 चौकार जाऊ शकतात, 6 चेंडू 6 विकेट येऊ शकतात. त्यामुळे क्रिकेट बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी. सांघिक चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज AB आतिश भांडे. या शहापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त ट्रॉफी ज्या संघामध्ये असतील ते म्हणजे गावदेव स्पोर्ट, त्याच संघाचा हा सितारा. पहिला चेंडू नक्की अपील होते, परंतु लाजबाब चेंडू म्हणता येईल. एक धाव काही रोखण्यात यश मिळत नाहीये. एका धावाने धावफलक मात्र वाढते. एक बॅचच्या सुरुवात पंचांचा इशारा. एका धावाने धावफलक वाढते. धावसंख्येला आकार आणि गतीमध्ये धावसंख्या बघायची झाली तर 23 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर AB आणि स्ट्राईकला असेल अख्तर शेख. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. नक्की चांगला फटका. धाव घेतली जाईल का, आणि इथे मात्र जाणून बोजून आत्महत्या. एक मोठा झटका. विशाल मोरगे बॅक टू पवेन. नक्कीच निराश असेल. संघाला गरज असताना थोडस रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. नक्कीच ज्याची अपेक्षा होती, ज्याच्या गोलंदाजीवर 6 चेंडू 6 षटकार मारले होते, आता फलंदाजीतून त्याचा प्रत्युत्तर देईल का मयूर दिनकर, मॅन फ्रॉम असनोली. गरज आहे संघाला आणि एक मोठी खेळी करण्याची गरज आहे, कारण की गेल्याच धर्मवीरमध्ये आपला बदला घेण्याची ही चान्स आहे. बघूया काय होतंय. क्रिकेटमध्ये जर तरला अर्थ नाही, करो या मरो. जर विजय हवा असेल तर नक्कीच मोठे प्रहार करणं गरजेचं असेल, कारण की साई स्पोर्ट या शहापूर तालुक्यातील टॉप 1 चा संघ आहे. कारण की त्यांच्या मागे मेहनतही तेवढीच आहे. पुढील चेंडू. ओ हो,
लाजबाब चेंडू. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. नक्की चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा. क्रिकेटमध्ये खूप कमी प्रमाणात हे असे चेंडू बघायला मिळतात. प्लस पॉइंट मानला जातो अतिशयाचा हा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. धावफलक 23 धावा धावफलकावर लागले जातात. ओ हो हो, इथे मात्र नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर असतील. नक्कीच चांगली विकेट किपिंग म्हणता येईल. कारण की नाईट ज्यावेळी मॅच असतात त्यावेळी नजर खूप तेज ठेवावी लागते आणि नक्कीच चांगली तगडी नजर मॅसी याची. सापगावचा हा सितारा. अजूनही बघायचं झालं तर 3 चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील सांघिक चौथा आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू गोलंदाजी मार्ग सज्ज होतो गोलंदाज आतिश भांडे. पुढील चेंडू. ओ हो हो, वाईट चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट +1 एकूण 2 धावा. 2 धावांनी धावफलक मात्र वाढते. धावसंख्येला आकाराने गती मिळते. धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागली जाते. एक क्षणी असं वाटलं सर की त्रिफळा उडलाय, परंतु चेंडू पायाला लागून स्टंपला लागला. जरा बघायचंय, थोडं पाणी न्यायचं मित्रांनो. शहापूर प्रीमियर लीग 2022 या चषकामध्ये सर्व शहापूर नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक बघतायत आणि ते जेवढे प्रेक्षक आहेत तर सर्वांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत या शहापूर प्रीमियर लीग मध्ये. नक्कीच दरवेळी शहापूर तालुक्यातील प्रेक्षकांचं सर्वाधिक जास्त प्रेम असतं या खाडीउद्यालाच्या मैदानावर. गर्दी इथे 100% असतेच, कारण की सामना असतो तो शहापूर प्रीमियर लीग या लीगमध्ये. शहापूर तालुक्यातील टॉप 1 चे सर्व खेळाडू या लीगमध्ये बघायला मिळतील तुम्हाला. सव्वीस धावा धावफलकावर लागल्या जातात. सांघिक चौथा आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू गोलंदाजी मार्ग सज्ज होते गोलंदाज आतिश भांडे. ओहो, अप्रतिम चेंडू. इथे मात्र हो नाही च्या नादामध्ये एकदा पूर्ण केली जाईल का? एक चिकी धाव घेण्यात यश मिळते. हो नाहीच्या याच्यामध्ये ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. एका धावाने धावफलक मात्र वाढते. धावसंख्येला आकाराने गती. धावफलक बघायचं झालं तर 27 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. समीकरण असेल ते 20 चेंडू आणि 50 धावांची गरज. मोठे फटके खेळणं गरजेचं असेल आणि अख्तरशेख मध्ये थोडी ताकद आहे आणि परंतु समोरचा गोलंदाजी तेवढा ताकदीचा आहे. आतिश भांडे, मॅन फ्रॉम गोठेघर. हो नक्की चांगला फटका बघायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धाव समाधान असेल, कारण की समोरचा जो क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे श्रावण डोंगरे. गुड थ्रो म्हणता येईल. एका धावून धावफलक 28 धावा धावफलकावर लागले जातात. 4 गड्यांच्या मोबदल्यात षटकातील शेवटचा चेंडू असेल. नक्कीच चांगली गोलंदाजी. संघाने विश्वास ठेवला आतिशवर आणि आतिशने त्याचं नक्कीच सार्थ ठरवला विश्वास. हो आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. समीकरण 18 चेंडू आणि
49 धावांची गरज. 18 चेंडू 49 धावा. जर या षटकामध्ये 19 धावा जर आल्या तर समीकरण मात्र काहीसं मजेशीर होईल. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. परंतु बघूया, गोलंदाजी तेवढा ताकदीचा आहे. आपण जर तर फक्त बोलू शकतो. प्रेक्षकांच्या अपेक्षा काही असू शकतात. आपण प्रेक्षकांच्या मनातलं बोलतोय. रुपेश सर, असं बोलून चालणार नाही. याच NP स्पोर्टच्या विरुद्ध 12 चेंडू 43 धावा झाल्या होत्या आणि आता हव्यात 18 चेंडू 49. काही होऊ शकतंय. हो हो, इथे पहिला चेंडू एक मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये नक्कीच दुसरी धाव घेतली जाईल का? नक्की चपळाईनं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्यांना माहिती आहे जेडी याच्या गोलंदाजीवर मोठे प्रहार करता येणार नाही, परंतु ज्या छोट्या धावा घेण्यात यश मिळेल तेवढ्याच धावा आपल्या संघासाठी चांगल्या असतील. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेण्यात यश मिळतं. समीकरण असेल 17 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज असेल. 17 चेंडू आणि 47 धावा विजयासाठी. ओ हो, लाजबाब चेंडू, अप्रतिम चेंडू. नक्की जेडी याला बघण्यासाठी दूरवरनं प्रेक्षक येतात. काय येतात? याच गोलंदाजीसाठी येत आहेत. अप्रतिम गोलंदाजी, चांगला कमबॅक म्हणता येईल. जेडी पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. ओ हो हो, लाजबाब चेंडू. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी धावफलक बघायचं झालं तर धावसंख्येला 11 आणि गती धावफलक. 30 धावा धावफलकावर लागल्या जातात. 31 माफ करा, 31 धावा धावफलकावर लागल्या जातात. समीकरण असेल तो 15 चेंडू आणि विजयासाठी 46 धावा, 46 रन. 15 चेंडू 46 धावांची गरज विजयासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो म्हणजेच मयूर दिनकर. जर बदला घ्यायचा असेल तर हीच संधी आहे. बघूया NP स्पोर्ट संघ काय करतोय. धर्मवीर मध्ये केलेला पराक्रम साई स्पोर्ट संघानं. ओहो, इथे मात्र नक्कीच बाईच्या स्वरूपात 1 धाव, पंचांचा इशारा. एका धावाने धावफलक मात्र वाढते. समीकरण चेंडू 14 चेंडू आणि विजयासाठी 45 रनांची गरज, 45 धावांची गरज. चौदा चेंडू आणि 45 धावा विजयासाठी. ओहो, नक्कीच चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. मयूरचा प्रयत्न आहे बदला घेण्याचा, परंतु काहीसे चेंडूमध्ये आदला बदली होते. वेगळ्या पद्धतीने व्हेरिएशन होते गोलंदाजीमध्ये. ओहो, इथे मात्र फलंदाज बाद. कॉट आउट होतोय. नक्कीच निराश असेल. समीकरण 12 चेंडू आणि 45 धावांची गरज. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर जेडीयाच्या 7 धावा आणि 2 गडी बाद. नक्कीच चांगली गोलंदाजी. 12 चेंडू आणि समीकरण असेल 45 धावांची गरज. इथे मात्र काहीतरी चमत्कार जर घडला तरच काही होऊ शकतं. जसं श्रावणीने चमत्कार घडवला होता 6 चेंडू 6 षटकार मारून, त्याच पद्धतीची गरज असेल. आता मात्र NP स्पोर्ट संघाला प्रयत्न कुठेतरी कमी दिसला NP स्पोर्ट संघाचा, कारण की एवढा मोठा धावांचा डोंगर उभा केला होता आणि सिंगल डबल काढून कोणती मोठी धावसंख्या पार करता येत नाही.
ओहो इथे मात्र नक्की चांगला फटका. चेंडू स्टेट ड्राईव्ह होतो षटकार. इथे मात्र छत्रपतींचा छावा आणि लगावल्या गेल्या या 6 धावा. या 6 धावांनी धावफलक मात्र चपाळीने वाढते. समीकरण मात्र चेंज होतं. 11 चेंडू आणि 39 धावांची गरज. 11 चेंडू 39 धावांची गरज. मनीषाला पहिल्या चेंडूवर गगनचुंबी षटकार दाखवलाय अख्तर शेख यानं. शर्यत अजूनही संपलेली नाहीये. सामने अजूनही संपलेला नाहीये कारण की पहिल्या चेंडू येतो षटकार. समीकरण 11 चेंडू आणि 39 धावांची गरज. जर लगातार षटकार जास्तीत जास्त मारले तर नक्की समीकरण किंवा सामन्यामध्ये रंगत मजा येईल. गरज आहे एनपी स्पोर्ट संघाला. एनपी स्पोर्ट संघाचा काहीसा आवाज कमी होतोय. चेअरअप पाहिजे. पुढील चेंडू मनीषाचा सांघिक 6वं आणि वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मनीष. दुसरा चेंडू गोल घेऊन ओहो इथे मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये नक्कीच बीट होतो. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एका धावेसाठी. एका धावाने धावफलक मात्र चपाईने वरते. धावसंख्येला आकार आणि गती. धावसंख्या 39 धावफलकावर लागले. तर अजूनही बघायचं झालं तर समीकरण असेल 10 चेंडू आणि 38 धावांची गरज विजयासाठी. 10 चेंडू 38. जसजसे मोठे फटके येतात नक्कीच आवाज मात्र घुमतोय शाबाश. कारण की शाबाश की जेव्हा तेव्हाच भेटली जाते ज्यावेळी तुम्ही एक चांगलं कार्य करता, चांगलं काम करता, चांगलं खेळता. समीकरण असेल ते 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. या 3 चेंडू मध्ये 11 धावा आल्या आहेत आतापर्यंत. नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल एनपी स्पोर्ट्स साठी. समीकरण 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. या 3 चेंडूवर जर 2 मोठे पार आले तर नक्कीच मजा येईल या सामन्यामध्ये. प्रतिम चेंडू. चेंडू जात वाईट चेंडू. एकूण 2 धावा पंच. वाईट आणि एकूण 2 धावा. समीकरण चेंज. नक्कीच कमबॅक म्हणता येईल एनपी स्पोर्ट संघाचं. समीकरण 9 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. या 3 चेंडूवर जर 12 धावा आल्या तर नक्कीच मजा येईल सामन्यामध्ये. 6 चेंडू 20 येऊ शकतात. काही होऊ शकते. क्रिकेट इज नॉट अ चॅलेंजिंग गेम. समीकरण 9 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल विजयासाठी. मोठा फटका काढल्याच्या नादात नक्कीच बीट होते. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली गेली. एका धावे समाधान. समीकरण असेल ते मात्र 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. 8 चेंडू 31 धावा. आणि नक्कीच अख्तर शेख यांच्या फलंदाजीतून 2 चेंडू जर 2 षटकार आले तर अजून मजा येईल. 2 चेंडू 2 डॉट झाले तर त्याहून जास्त मजा येईल. प्रेक्षकांना फक्त मजा आणि मजाच हवी. ओहो चांगला फटका आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. आहे तो एसपीएल चौकार. या 4 धावांनी नक्कीच समीकरण मात्र चेंज होतोय. 7 चेंडू आणि विजयासाठी असतील त्या 27 धावा. 7 चेंडू आणि 27 धावा. यालाच म्हणतात क्रिकेट. काही होऊ शकते. शेवटच्या चेंडू पर्यंत चालणारा सामना या खाडीच्या मैदानावर तुम्ही बघितलाय. 1 चेंडू 6
षटकार मारून सामना संपवलेला आहे कितींदा बघूया इथे काय होतंय. समीकरण 7 चेंडू आणि विजयासाठी असतील 27 धावा. 7 चेंडू आणि 27 धावा. जर या शेवटच्या चेंडूवर षटकार आला चौकार आला तर आणखी मजा येईल या सामन्यामध्ये. बघूया काय होईल. शेवटचा चेंडू मनीषाचा. ओ हो चांगला फटका. इथे बघूया काय होतंय. आणि इथे मात्र अख्तर शेख बाद होतोय. काटी की टक्कर. जेव्हा जेव्हा विकेट पडते त्यावेळी नक्कीच एक खुन्नस बघायला मिळते. नक्कीच नाराज असेल. समीकरण 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल विजयासाठी. काही होऊ शकते. 6 चेंडू आणि 27 धावा. सज्ज होत आहे. या शहापूर तालुक्यात सर्वाधिक जास्त ज्यांच्या नावावर ट्रॉफी आहेत त्या संघाचा हुकमी गोलंदाज ओमकार. मॅन फ्रॉम गोटेकर. अख्तरेची जागा भरून काढण्यासाठी येतो रोशन. सांघिक 6वा आणि वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्क सज्ज होते गोलंदाज ओमकार. अप्रतिम गोलंदाजी. का या ओमियाला उत्कृष्ट गोलंदाज मानलं जातं त्याचं प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवर दाखवताना. समीकरण 5 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. इथे मात्र चौकार आणि षटकार हवेत जर सामना जिंकायचा असेल तर. जर आणि तर याला क्रिकेटमध्ये अर्थ नाही. हो हो नक्कीच चांगला फटका. मोठा ब्लास्ट. चेंडू आलाय सीमा रेषा पार. आईल SPL षटकार. या 6 धावांनी समीकरण असेल 4 चेंडू आणि 21 धावांची गरज विजयासाठी. 4 चेंडू 21 धावा. 3 षटकार 1 चौकार किंवा 4 षटकार काही होऊ शकतंय किंवा 4 गडी बाद होऊ शकतात. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. क्रिकेटबद्दल बोलावं तेवढं कमी कारण की क्रिकेट आता खूप महत्वपूर्ण झालेला आहे. ओहो अप्रतिम चेंडू. ओळखला होता मोठा पटका खेळण्याच्या नादामध्ये नक्कीच बीड होतोय. स्लो रन चेंडू. काहीसा चेंडूची गती कमी केली आणि जर आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर नक्कीच गंडवलाय. हा शब्द खूप ग्रामीण भागात चालतो. पुढील चेंडू. हो हो इथे मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर आणि एकूण 2 धावा बाईच्या स्वरूपात. या 2 धावांनी धावफलक मात्र वाढतंय. समीकरण चेंज होईल. 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. 3 चेंडू 19 धावा. 58 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू आणि 19 धावा. नक्कीच मित्र म्हणेन JDH या 2 षटक काहीस NP स्पोर्ट्स संघाला महाग ठरल्यात. 7 धावा देऊन अवघ्या 2 गडी बाद करण्यात यश मिळाले. पाणी द्यायचे लागले असेल तर.
आणि इथे मात्र काय होतं बघूया. सामन्यामध्ये फक्त आता मजा उरली, बाकी काही नाही. 2 चेंडू आणि विजयासाठी यापुढील होणार सामना धनवी वर्सेस ठुणे. यापुढील होणार सामना आणि इथे मात्र निर्धाव. काहीतरी आवाज येतोय निलेशनच्या मुखामधनं. खूप चांगली वाणी. निलेश बांगर आणि नक्की चांगला प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. हो न झुकेगा नाही साला. इथे मात्र दाखवताना रोशन एकदा स्टाईल करायची आहे. नक्कीच बोलल्याप्रमाणे रोशनने षटकार लगवलाय. सामन्या मात्र मध्ये नक्कीच रंगत आली. महत्वपूर्ण जर बोलायचं झालं तर जेडीएची गोलंदाजी NP स्पोर्टला डोकेदुखी ठरली. अवघ्या 7 धावा दिल्या होत्या 2 षटकामध्ये. या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा आल्या असत्या तर नक्कीच मजा आली असती सामन्यामध्ये.